टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज समता परिषद मुंबई ही सामाजिक संघटना आहे। या संघटनेचा मी अध्यक्ष विजयभाई गिरकर आपणाकडे निवेदन करणार आहे। समता परिषदेच्या महिला प्रमुख योजना ठोकळे, समता परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्ता व नगरसेविका माजी समिता कांबळे, समता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मयूर देवळेकर, मुद्दामून आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आहे आणि खरं या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक साहेब भेटले, आमचे 72-73 पासूनचे सहकारी, त्यामुळे मला खूपच आनंद झाला। नगरसेवकजी, आप तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका आहे आणि मुंबई महानगरपालिका आहे, याच्यामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या रिझर्व जागा आहे त्याची तफावत मी आपल्याला दाखवली। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे। बाकीच्या महानगरपालिकामध्ये प्रभाग म्हणजे 3 वार्ड 4 वार्ड असे प्रभाग होऊन निवडणुका लढवल्या जातात किंवा घेतल्या जातात। पण मुंबई महानगरपालिका यामध्ये आता 227 वार्ड आहे आणि या वार्डमध्ये आपल्याला माहिती आहे 30 ते 45 हजारापर्यंतचा वार्ड आहे, त्यामुळे मुंबईत प्रभाग झाला नाही। आपण जर विचार केला तर नाशिक महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जे नगरसेवक आहे किंवा वार्ड आहेत, हे वार्ड आहेत 122 आणि या 122 वार्डामध्ये जे अनुसूचित जातीचे जे रिझर्व वार्ड आहे ते 18 आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 113 वार्ड आहे आणि या 13 वार्डमध्ये अनुसूचित जाती उमेदवारांची संख्या 22 आहे। नागपूर महापालिका जी आहे याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या 151 आहे, तिथे राखीव जागा अनुसूचित जातीसाठी 24 आहे। पुणे महानगरपालिका 162 नगरसेवक आहे तिथे आणि केवळ त्यांच्याकडे 19 नगरसेवक आहे, म्हणजे 122 मध्ये 19। परंतु मुंबई महानगरपालिका आपलं पाहिलं तर 227 नगरसेवकांचे वार्ड आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 15 जागा आहेत। मग जे आपण पर्सेंटेज पाहिलं, इतर महानगरपालिकेची लोकसंख्या, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीची असलेली संख्या आणि त्याच्यामध्ये फक्त 15 वार्ड राखीव आहे, हा सरासर अनुसूचित जातीच्या वर अन्याय आहे। सर्वजण फुले शाहू आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, परंतु या ठिकाणी हे अनेक वर्ष अशा प्रकारचा अन्याय होतोय, तो मी आपल्या समोर निदर्शनात आणलेला आहे। आणि याबद्दल मी जो अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, या आयोगाचे उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम जे आहे यांना भेटून ही वस्तुस्थिती सांगितली की अशा प्रकारचा अन्याय होतोय। जे नगरसेवक जास्त झाले असते आमचे, म्हणजे आत्ता जर आपण हिशेब केला तर 32 ते 33 नगरसेवक हे अनुसूचित जातीचे असले पाहिजे, म्हणजे जवळ 17 कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावललं जात आहे। त्याने माझं निवेदन ऐकून घेतल्यावर येत्या 10 तारीखला 12 वाजता त्यांचं जे कार्यालय वर्ली डेअरीच्या बाजूला पुनर्वसन इमारत आहे त्यामध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे। त्याच्यामध्ये महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त, सेन्सस आयुक्त जे संबंधित सगळे आहेत त्यांना बोलवलं आहे आणि त्याने आश्वासित केलं आहे की हा अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू। परंतु आपल्या मार्फत मी जे सर्वांना सांगू इच्छितो, याच्यामध्ये दुर्दैवाने जे नेते आहेत सर्व समाजाचे, जे विशेषतः अनुसूचित जाती वर्गाचे काम करत आहेत, त्यांनी हा लढा किंवा यासंबंधी जे निवेदन आहे त्याची माहिती ही जर लोकांच्या समोर आणली असती, आपल्या पत्रकार मित्रांच्या मार्फत
मीडियामध्ये आणली असती तर त्याचा उठाव झाला असता, आंदोलन झालं असतं. परंतु असं काही झालं नाही. आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणूक येऊ घातली आहे आणि त्यामुळे हा मी मुद्दामून आत्ता हा जून महिना आहे म्हटलं आपण सुरू केलं हा विषय, तर लावून धरून ह्या सर्वांकडे जो हा अन्याय आहे दूर करण्यासाठी आज आपण तुमच्याबरोबर वार्तालाप केलेला आहे. आणि यासाठी जसं मी म्हटलं 10 तारीखला मीटिंग आहे, हे माझं निवेदन आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचं असेल तर आपण विचारा. या नहीं, सुप्रीम कोर्ट तक गए, मुझे मालूम नहीं. कोई भी ये विषय लेके नहीं गया. आपकी गलतफहमी है, आपको किसने मिसबिडिंग की होगी. ये मैटर आगे गया ही नहीं. और इसी के लिए हम चाहते हैं कि भाई ये जो विषय है, मुझे मालूम है ये केवल ये विषय नहीं, मैंने दूसरा भी लाया, लेकिन मैं अभी केवल ये नगर सेवक कर रहा हूँ. उसके बाद आमदार भी जो है 47 आमदार हमारे होने चाहिए, उसके बावजूद 19 है, वहाँ भी अन्याय है. तो पहला वो अन्याय में बाद में उसका मैंने सब रिपोर्ट लाया हूँ. पहले 62 में 67 में नगर से जो साहब है उनको मालूम है कि 62 में 36 थे और अभी 29 है. तो ऐसा जो अन्याय है वो बाद में करेंगे. अभी आपके मालूमात के लिए कि कहाँ भी कोर्ट में ये मैटर गया नहीं. अभी हम पहले बात किए तो मैं एक बार जब आमदार की हमारी अनुसूचित जाति समिति होती है उसमें मैं बात किया था कि भाई ऐसा कैसा, ये 5.5% भी रिझर्वेशन नहीं होते. ओबीसीसाठी 27% रिझर्वेशन आहे. तुम्ही ते 27% धरून त्या ठिकाणी आरक्षण काढता आणि अनुसूचित जातीचं 13% आरक्षण आहे. मग तुम्ही 13% धरून जर ते सोडत काढले असत्या किंवा ते केलं असतं तर झालं असतं. आता जिथे ओबीसी नाही आहे, मी आता महावीरनगर धानुकरवाडीमध्ये राहतो साहेब, त्या ठिकाणी 3 वार्ड 4 वार्ड ओबीसी महिला आहे. एक 19 नंबरचा वार्ड आहे, 21 नंबर, 22 आणि 30. आणि तिथे एवढी गुजराती सर्व समाज आहे, तिथे कोणी ओबीसी नाही. परंतु तुम्ही ठरवल्याप्रमाणे तिथे ओबीसीची आरक्षण देता आणि अनुसूचित जातीचं मात्र जे तुम्ही 27% तिकडे करता इथे 13% द्यायला पाहिजे. त्याच्या अगेन्स्ट आपण 5-5.5% हे आरक्षण देत आहे. हा सरासर अन्याय आहे. त्याच्या विरुद्ध मी आता जसं म्हटलंय आवाज उठवला आहे. त्या आयोगाचं काय म्हणणं आहे, कारण तो स्टॅट्युटरी आयोग आहे, त्याला सगळे अधिकार आहेत, कोर्टाच्या अगोदरचे अधिकार त्याला आहे. त्यांनी जर आम्हाला न्याय दिला तर तिथे करू, आवश्यकता लागली तर पुढे पाहता येईल काय करायचं. पण आता हा सुप्रीम कोर्टात विषय नाही आहे. संदेश हे बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा इथे विषय नाही. आणि मागासवर्गीय हा आता अनेक वर्ष चालत आला. सत्ता आता त्या वेगळ्या पक्षाची होती ते सांगून नाही होत, त्यांनी नाही करायला पाहिजे. हा निवडणूक आयोग आहे. कुणाला? सरकारला नाही दिला. हा बघा मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. पहिला मला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. जर मुंबई आत्ता मी जसं सांगितलं तुम्हाला की मुंबई महानगरपालिकेतला अन्याय आहे तो मी अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे या आयोगाकडे दिला आहे. त्यांनी सर्व जे अधिकारी आहेत म्हणजे महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त, त्यानंतर सेन्सस आयुक्त, तुम्हाला माहिती आहे आता सेन्सस पण होणार आहे, या सर्व आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं. तिथे जर आमचा प्रश्न नाही झाला तर ते सरकारकडे नेत आहेत. सरकारकडे पण नाही झाला तर कोर्टात जात आहेत. पण पहिली जी पायरी आहे ही याची जी लिगली पायरी आहे ती तुम्हाला अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जावं लागतं. ते आम्ही गेलेलो आहोत. त्यावेळी नाही केले तर आत्ता नाही करायचं असं कुठे आहे? त्यावेळी झालं नाही ना. आता
आत्ता 17च्या नंतर आजपर्यंत निवडणूक झाली नाही, त्यामुळे त्यावेळी नाही झालं. आता जे चूक राहिली आहे ती दुरुस्त करून घेण्याचं काम करावं लागेल. अनेक चुका आहे विधानसभेच्या पण असंच झालेलं आहे. पण ते ज्यावेळी हा पहिला एक विषय झाला की तो विधानसभेचं बोला. बघा, जे आमच्यातले वकील आहेत ते म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन याच्यावर हे आणू. मी त्या मताशी नाही की या निवडणुकीवर आम्ही स्टे आणू, चुकीचं आरक्षण दिलं. पण मी त्या मताशी सहमत नाही. माझं म्हणणं जर बरोबर होत असेल तर कोर्टात जाण्याची काय, पहिल्यांदाच हे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ज्या 17ला व्हायला पाहिजे ते आता 22ला व्हायला पाहिजे ते 25पर्यंत झालं नाही. म्हणून मी विचार करतो की कोर्टात वगैरे जाण्यापेक्षा याच पातळीवर हा विषय सुटला तर आम्हाला कोर्टात जाण्याची गरज नाही वाटत. हां, बोला. निवडणुकीवर परिणाम होणार नाही मला आशा वाटते. निघेल. पक्षाचा पाठिंबाचा विषय नाही हा मी तसं भारतीय जनता पार्टीचा नेता आहे, माझे मंत्री आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रेस घेऊ शकलो असतो, मी घेतली नाही. हा मला नॉन पॉलिटिकली प्रश्न करायचा आहे. आणि जे याला पाठिंबा देतील या विषयाला, हा काही एकट्या आमची सत्ता परिषद ही सामाजिक संघटना आहे, तिचा फायदा नाही होणार आहे ना. आमची सत्ता परिषदचे लोक काही निवडणूक लढवत नाही. जे निवडणूक लढवणार आहेत आणि इतर पक्षाचे जे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांना कळलं पाहिजे ना की आता अनेकांना वाटणार आहे बापरे आम्हाला पहिल्यांदाच कळलं. हा जो अन्यायाचा जोपर्यंत परिमार्जन करायचं आहे ते पहिलं त्याला अन्याय आहे ते सांगितलं पाहिजे. ते आम्ही सुरू केलं आहे की असा अन्याय होतो आहे. आणि जे पाठिंबा देतील, आता उद्या 10 तारीखला तर जाहीर झालं आहे की आयोगाकडे मिटिंग आहे. आज मला ते उपाध्यक्ष जे आहेत धम्मपाल ते भेटले होते की भाई अनेक लोक म्हणाले आम्हाला यायचं, तर भेटलं स्वागत आहे. त्यांच्याकडे तक्रार करायला किंवा याबाबत हे घ्यायला जर सगळ्या पक्षाचे आले तर चांगलं आहे ना. हा काही पक्षही लढा नाही. हा आपला जो आहे हा अनुसूचित जातीवर जो सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. सगळेच पक्ष शाहू फुले आंबेडकर आणि सर्वांचं नाव घेतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या विषयात मला जायचं मला